नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देश स्वतंत्र झाल्यापासून देशाची धर्मशाळा बनवण्याचा चंग या देशाच्या सत्ताधाऱ्यांनीच बांधला होता. कुणीही यावं, झोपडी ठोकून जावं, असा प्रकार सुरू होता. या देशाच्या संसाधनांवर डल्ला मारला जात होता. परंतु हीच प्रक्रिया आता उलट्या दिशेने खूप वेगाने सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली एक महत्त्वपूर्ण घोषणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमामध्ये केलेली गर्जना, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सत्तेची सूत्र स्वीकारल्यापासून दाखवलेला कामाचा झपाटा आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या विषयावर दिलेला ताजा निर्वाळा, या सगळ्या घटकांमुळे ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत वेगवान होणार आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये जी घाण करून ठेवलेली त्याची साफसफाई खूप वेगाने सुरू झालेली आहे. धर्मशाळा टॅग काढण्याचं काम खूप वेगाने सुरू झालेलं आहे आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काल मंगळवारी एका तपाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या 2014 पूर्वी अशक्यप्राय वाटत होत्या. सुरुवात झाली 2014 पासून या देशामध्ये पूर्ण बहुमत असलेलं भाजपचं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. कलम 370 हटवण्यात आलं, राम मंदिराची निर्मिती झाली, नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आला, वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला, ट्रिपल तलाक मोडीत काढण्यात आला. या देशातून नक्षलवादाचा अक्षरशः सफाया झाला. नरेंद्र मोदी यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड आहे. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं दिली, अशी अनेक कामं नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये केलेली आहेत. मोदींचा हा जर ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर एका गोष्टीबद्दल विश्वास वाटू शकतो, या देशाला गेल्या अनेक दशकामध्ये जी बांगलादेशी घुसखोरीची कीड लागलेली आहे ती कीड सुद्धा या सरकारच्या माध्यमातून नष्ट करण्यात येईल आणि या देशाला बांगलादेशी मुक्त करण्यात येईल. घुसखोरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखाद्या देशावर झालेलं निशब्द आक्रमण आहे. युरोप सध्या या घुसखोरीचे परिणाम भोगतोय. भारतामध्ये सुद्धा ही समस्या उग्र होताना दिसते. अनेक लोक घुसखोरीला मानवतावादाच्या दृष्टिकोनातून पाहतात. बांगलादेशी घुसखोर म्हटलं तर त्याच्या छातीमध्ये कालवा व्हायला लागते. जेव्हा सरकार या बांगलादेशींवर कारवाई करतं तेव्हा ही मंडळी ओरडा करायला लागतात. परंतु यापैकी 4 लोकांना जर सांगितलं की बांगलादेशी घुसखोर तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि त्यांना पोसण्याचं काम करा, त्यांना तुमचा एखादा बेडरूम द्या, तर या लोकांची तयारी होणार नाही. अत्यंत दांभिक लोक असतात. घुसखोरीचे जे परिणाम होत असतात ते दिसतात सुद्धा आणि दिसत नाहीत सुद्धा. घुसखोर इथे आल्यानंतर तुमच्या अन्नावर, पाण्यावर, तुमच्या विजेवर डल्ला मारतात, तुमचे रोजगार हिरावून घेतात, सरकारी योजनांमध्ये शिरकाव करतात आणि सरकारच्या तिजोरीवर ताण आणण्याचं काम करतात. घुसखोर तुमच्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करतात, तुमच्या संस्कृतीला नख लावण्याचं काम करतात. जे बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येने पश्चिम बंगाल, आसाम सारख्या राज्यामध्ये शिरले होते, ईशान्य भारतात शिरलेले आहेत, त्यांनी नेमकं काय केलं? ही सगळी मंडळी बनावट चलनाची तस्करी, ड्रगची तस्करी, हत्यारांची तस्करी, गोधनाची तस्करी या सगळ्या धंद्यामध्ये गुंतली होती. मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर करत होती, आदिवासींच्या जमिनी हडप करत होती. त्यामुळे या मंडळींच्या विरोधात बडगा उगारणं अत्यंत आवश्यक होतं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने. 2025 मध्ये स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये जी घुसखोरी झालेली आहे त्या घुसखोरीचा परिणाम काय झालेला आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. ही घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण होती आणि ही घोषणा अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे ही समिती काल स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नवलेकर यांच्याकडे. आणि या समितीमध्ये निवृत्त IAS, निवृत्त IPS आणि अर्थतज्ञांचा समावेश आहे. या समितीचा अहवाल जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु तुर्तास मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी जोरात कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्या कामाचा झपाटा जबरदस्त आहे. निवडणुकीच्या आधी जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही मोहीम राबवण्यात आली होती त्या मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये शिरकाव करून बसलेल्या बांगलादेशींची गच्छंती झाली. शुभेंदू अधिकारी यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर ते कामाला लागले. त्यांनी सरकारी योजनातून बांगलादेशींना बाहेर काढलं. त्यांनी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली, अनधिकृत इमारतींवर कारवाई केली. फुटपाथवर जे बांगलादेशी फेरीवाले म्हणून बस्तान ठोकून बसले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. म्हणजे आधी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून बांगलादेशींचं छप्पर काढून घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर फुटपाथवर कारवाई करून, फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचा रोजगार काढून घेण्यात आला. बांगलादेशी भारतात येऊन राहतात का? कारण त्यांच्या पोटापाण्याची सोय होते, त्यांच्या निवाऱ्याची सोय होते. या दोन्ही सोयी काढून घेतल्या. त्याच्यानंतर त्यांना बांगलादेशमध्ये त्यांच्या मायदेशी जाणं भाग पडतं आणि तीच प्रक्रिया आता सुरू झालेली दिसते. डिटेक्ट, डिटेन अँड डिपोर्ट ही बांगलादेशी विरोधी मोहीम
जोरात सुरू आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद हे 2 जिल्हे असे आहेत जिथे बांगलादेशींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बस्तान ठोकलेलं आहे. इथे होल्डिंग सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली 9 मे रोजी. म्हणजे त्यांनी शपथ घेऊन आता जवळजवळ 18 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. परंतु या 18 दिवसाच्या कार्यकाळामध्ये शुभेंदू अधिकारी यांनी जे निर्णय घेतले ते त्यांच्या कामाचा झपाटा दाखवणारे आहेत. त्यांनी आता ताजी घोषणा केलेली आहे. जल्दी जल्दी भागो वरना जो करना है वो सरकार करेगी. बांगलादेशींना त्यांनी इशारा दिलेला आहे आणि हा इशारा काम करताना दिसतोय. बिटारी हकीमपूर बॉर्डरवर मोठ्या दिशेने बांगलादेशींचे लोंढे चालले आहेत आणि हे लोंढे त्यांच्या मायदेशी परतताना दिसत आहेत. जे पत्रकार या बांगलादेशींशी बोलतायत ते बांगलादेशी असं म्हणतायत की आता पश्चिम बंगालमध्ये राहणं आम्हाला अशक्य आहे. हे सरकार आम्हाला इथे टिकू देणार नाहीये. त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की बांगलादेशींच्या कनवळू असलेल्या ममता बॅनर्जी आता सत्तेवर नाही आहेत. त्याच्यामुळे शुभेंदू अधिकारी काय किंवा भाजपचं सरकार काय आपल्याला इथे थारा देणार नाहीये. आणि ही जी दहशत आहे ती देशहिताची आहे. बांगलादेशींच्या बाबत, रोहिंग्यांच्या बाबत राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये कणभर सुद्धा संदिग्धता नाहीये. सरकार कृतीतून स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हा देश उपऱ्यांचा नाहीये, हा देश उपऱ्यांसाठी नाहीये, हा देश धर्मशाळा नाहीये आणि उपऱ्यांसाठी इथे इंचभर जागा सुद्धा नाहीये. सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गर्जना केली. त्यांनी असं ठणकावून सांगितलं की या देशाची लोकसंख्या कृत्रिम पद्धतीने बदलण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो आम्ही अजिबात सहन करणार नाही, तो यशस्वी होऊ देणार नाहीये. या देशामध्ये जे बांगलादेशी घुसखोर घुसून बसलेले आहेत त्यांना चुन चुन के बाहेर निकालेंगे. अमित शहाचा हा शब्द आहे आणि अमित शहा आतापर्यंत जे बोललेले आहेत ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. बांगलादेशमध्ये बसून अल्लाच्या नावाने पोरं काढायची, लोकसंख्या फुगवायची आणि ही लोकसंख्या पाठवून द्यायची भारतामध्ये आणि वर मिरवायचं की बांगलादेशचा जो पर कॅपिटा इन्कम आहे तो भारताच्या पर कॅपिटा इन्कमपेक्षा जास्त आहे. हे षडयंत्र होतं. हे षडयंत्र बांगलादेश सरकारचं होतं. मग सत्तेवर कोणी असो, शेख हसीना असो किंवा खालिदा जिया असो किंवा आता आलेले तारिक रहमान असो, पंतप्रधान कोणी असो, बांगलादेशच्या सरकारचा हा सरकारी उपक्रम होता की बांगलादेशची लोकसंख्या भारतामध्ये लुटून टाकायची. परंतु हे आता पूर्णपणे बंद झालेलं आहे. सरकारने खमकी भूमिका घेतलेली आहे. आता बांगलादेशींना त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जात आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता बीजीबीचा, म्हणजे बॉर्डर गार्ड बांगलादेश. ही मंडळी 10 घुसखोर जर त्यांच्याकडे सोपवले तर त्यातले 9 घुसखोर परत भारतात पाठवायचे आणि एका घुसखोराला बांगलादेशमध्ये स्वीकारायचे. परंतु आता सीमा सुरक्षा दलाने अत्यंत खमकी भूमिका घेतलेली आहे आणि हा प्रकार बंद केलेला आहे. फार कागदी घोडे नाचवण्याच्या भानगडीत सीमा सुरक्षा दल पडत नाही. बांगलादेशी जिथून घुसलेले आहेत तिथे त्यांना उभं करतात आणि त्यांना सांगतात इथे तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा मायदेशी जा आणि जी अर्धी भाकर मिळेल ती खा आणि सुखी राहा. बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे या देशाला जे परिणाम भोगायला लागत आहेत ते परिणाम डावे, पुरोगामी आणि लिबरांडून अजिबात दिसण्याची शक्यता नाही आहे. कारण जेव्हा राष्ट्रीय संवेदनांचा विषय येतो तेव्हा ही मंडळी मूक, बधीर आणि अंध होऊन जातात. ना त्यांना काही ऐकू येत, ना त्यांना काही दिसत, ना त्यांना काही बोलवत. परंतु ही समस्या भीषण आहे हे या देशातल्या राष्ट्रवादी जनतेने समजून घेण्याची गरज आहे. नागालँडमध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केली, म्हणजे ईशान्येतल्या सगळ्या राज्यांमध्ये घुसखोरी केलेली आहे. नागालँडच्या एका जनजातीचं मी तुम्हाला उदाहरण देतो. नागालँडमध्ये सेमा नावाची एक जनजाती आहे. तर सेमा जनजातीच्या अनेक महिलांशी या बांगलादेशी घुसखोरांनी विवाह केले आणि तिथे सेमिया नावाची एक नवी प्रजाती उदयाला आलेली आहे. म्हणजे सेमा नागा आणि बांगलादेशी घुसखोरांना ईशान्य भारतामध्ये मिया म्हणतात. सेमा आणि मिया असे सेमिया, तशी एक नवी संकरित प्रजाती नागालँडमध्ये जन्माला आलेली आहे. हाच प्रकार त्यांनी झारखंडमध्ये केला. झारखंडमध्ये महिलांना फूस लावली, त्यांच्याशी विवाह केले आणि आदिवासींची हजारो एकर जमीन या बांगलादेशी घुसखोरांनी लाटलेली आहे. बांगलादेशींची समस्या किती गंभीर आहे हे समजून सांगण्यासाठी नागालँड आणि झारखंडची उदाहरणं देण्याची गरज नाहीये. मुंबईमध्ये अशी तुम्हाला शेकडो उदाहरणं सापडू शकतील. मुंबईमध्ये मालवणी नावाचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये अंबोजवाडी, धारिवली या 2 वस्त्या आहेत. अंबोजवाडीमध्ये कधी काळी पारधी समाजाची वस्ती होती आणि धारिवलीमध्ये आदिवासी समाजाची वस्ती होती. आज हे दोन्ही समाज त्यांच्या त्यांच्या वस्त्यांमध्ये अल्पसंख्याक झालेले आहेत. इथे मोठ्या संख्येने बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला आहे. सरकारी मोकळ्या जमिनी हडपायच्या, तिथे झोपड्या ठोकायच्या आणि तिथे बस्तान ठोकायचं. आणि पोटापाण्याचं काय? पोटापाण्यासाठी आजूबाजूच्या उपनगरातले फुटपाथ आहेत तिथे पथारी पसरायची, फेरीवाल्याचा धंदा सुरू करायचा. म्हणजे पोटापाण्याची सोय सुद्धा झाली आणि निवाऱ्याची सोय सुद्धा झाली. आज मालवणीची परिस्थिती अशी आहे की मालवणीमध्ये 100वर मशिदी आहेत, त्यापैकी 90% मशिदी बेकायदा आहेत आणि या मशिदीतले 80% जे इमाम आहेत ते बांगला भाषी आहेत. कल्पना करा, मुंबई सारख्या शहरामध्ये
मशिदीचे इमाम बांगला भाषिक कसे? हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि या प्रश्नाकडे आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. परंतु सरकारचं लक्ष इथे वळण्याच्या आधी मुंबईकर जनतेचं लक्ष इथे वळणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हा विषय समजून घेण्याची गरज आहे. मी मालवणीबद्दल बोलतोय, कदाचित पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या ठिकाणी ही समस्या असू शकते, किंबहुना आहेच. आणि ही समस्या मुळापासून उखडून काढण्यासाठी सरकार पुरेसं नाहीये. याच्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. फक्त ममता बॅनर्जी बांगलादेशींच्या कनवाळू नाही आहेत. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये छोट्या मोठ्या ममता बॅनर्जी आहेत. मालवणीचा ममता बॅनर्जी इथला स्थानिक आमदार असलम शेख काँग्रेसचा आमदार आहे. त्याच्यामुळे बांगलादेशींचा कनवाळू असणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यात तो असलम शेख आहे. बहुतेक गेल्या काही वर्षामध्ये परमेश्वराला भारताची दया आलेली दिसते. त्यामुळे बांगलादेशींचं कनवाळू सरकार जिथे जिथे आहे ते सरकार कोसळताना दिसतंय. काही वर्षापूर्वी आसाममध्ये काँग्रेसचं सरकार कोसळलं. तरुण गोगोई मुख्यमंत्री होते. काँग्रेसचं सरकार इतिहास जमा झालं, तिथे भाजपचं सरकार आलं. पश्चिम बंगालमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. पश्चिम बंगालचं सरकार कोसळणं, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणं हा बांगलादेशींसाठी खूप मोठा मानसिक धक्का होता. आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही, ममता बॅनर्जी बांगलादेशींच्या इतक्या कनवाळू होत्या, इतका मोठा आश्रय त्या बांगलादेशींना देत होत्या की त्यांचं पदावरून जाणं हा बांगलादेशींसाठी प्रचंड मोठा धक्का होता. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी केले आणि त्यांना इतका ठाम विश्वास झाला होता की मुस्लिमांना कुरवाळत बसला आणि हिंदूंना शिव्या घातल्या तरी अनंत काळपर्यंत आपण पश्चिम बंगालच्या सत्तेवर राहू शकतो. 2025 मध्ये एका ईद मेळाव्यामध्ये भाषण देताना ममता बॅनर्जी यांनी हिंदू धर्माचा उल्लेख गंदा धर्म असा केला होता. त्या असं म्हणाल्या होत्या की ये गंदा धर्म मैं मानती नाही, म्हणजे बंगालीमध्ये म्हणाले असतील. त्याचा भावार्थ हा आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या या विधानाच्या विरोधात रिंकी चटर्जी सिंग या ॲडव्होकेट महिलेने सिलिगुडी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती आणि त्या तक्रारीच्या आधारावर आज ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 351, कलम 352 आणि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर झालेली कारवाई बांगलादेशी घुसखोरांसाठी खूप मोठा इशारा आहे. ममता बॅनर्जी कायम बांगलादेशींची कड घेत होत्या, त्यांना आश्रय देत होत्या, त्यांना पश्चिम बंगालमध्ये बसवण्याचं आणि वाढवण्याचं काम करत होत्या. त्या ममता बॅनर्जी यांच्यावर जर कायद्याचा पाश आवळू शकतो तर तो आपल्यावर सुद्धा आवळू शकतो, हे बांगलादेशींच्या लक्षात आलेलं आहे. ममता बॅनर्जी जर कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित नसतील तर आपल्याला कोण विचारणार, अशी स्वाभाविक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असेल आणि त्याच्यामुळे बांगलादेशी खूप मोठ्या संख्येने पश्चिम बंगालमधून पळ काढताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांचं सरकार जेव्हा पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ होतं आणि केंद्र सरकार जेव्हा जेव्हा बांगलादेशी घुसखोरांचा विषय उपस्थित करायचं, भाजपचे नेते उपस्थित करायचे, तेव्हा पश्चिम बंगाल सरकारमध्ये ज्या तृणमूल काँग्रेसच्या नाटव्या होत्या, महुआ मोहितरा असो की सयोनी घोष असो, त्या कायम केंद्र सरकारला, भाजपच्या नेत्यांना प्रतिप्रश्न विचारायच्या की सरकार तुमचं आहे, सीमेची सुरक्षा करणं ही तुमची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे तुमचं तुम्ही बघून घ्या. कारण त्यांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती की राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय केंद्र सरकारला, भाजपच्या नेत्यांना बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करता येणार नाहीये. कारण राज्य सरकार पूर्णपणे बांगलादेशींच्या पाठीशी होतं. कल्याण बॅनर्जी असो, डेरेक ओब्रायन असो, नेहमी अशाच प्रकारची भूमिका मांडत असायचे. जनतेच्या लक्षात आलं की बांगलादेशींना जर हटवायचं आहे, कारण जनतेला तर खूप मोठा ताप झालेलाच, बांगलादेशींची पश्चिम बंगालमध्ये दादागिरी सुरू होती आणि जनतेला ही जर दादागिरी संपवायची आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता पश्चिम बंगालचं तृणमूल सरकार. आणि म्हणून जनतेने निर्धार केला, तृणमूल सरकारला उखडून फेकून दिलं. आता ते सरकार नाही, त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात जी कारवाई आहे त्याचा मार्ग मोकळा झालेला. ही कारवाई आता धडाक्यात होताना दिसते. जेव्हा शुभवार्ता येतात तेव्हा चारही बाजूने येत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्येमध्ये कशा प्रकारे बदल होतोय, स्थलांतरितांमुळे कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, याच्याबद्दल तपास करण्यासाठी एका समितीची घोषणा केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गर्जना केलेली आहे की घुसखोरांना चुन चुन के बाहर निकालेंगे. शुभेंदू अधिकारी यांनी कामाचा जो धडाका लावलाय त्याच्याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगितलं. आता त्याच्यामध्ये सोने पे सुहागा, सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या बाजूने निकाल दिलेला आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्याचा निवडणूक आयोगाला पूर्णपणे हक्क आहे आणि हा उपक्रम योग्यच आहे, अशा प्रकारचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामुळे बांगलादेशींवर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार होणार, त्यांना मोठ्या संख्येने भारतातून हाकललं जाणार, ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे, सूर्यप्रकाशा इतकी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आणि सर्वोच्च न्यायालयाचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाबद्दल दिलेला निकाल स्पष्ट सांगून जातोय की या देशामध्ये बांगलादेशींची उलटी गिनती सुरू झालेली आहे.
तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.